जुलै 2006 मागचे पहिला अध्याय 60वी ओवी संपली होती. ती अशी, का पुला ठायन सांडिता आणि जे चंद्र प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदुनी जाणे. चंद्रगोताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्ल होते व आपले ठिकाण न सोडता त्याला आलिंगन देते. हे प्रेम सुख कसे भोगावे हे जसे ती एक कमलिनीच जाणू शकते. भगवान तसं पाहिलं तर खूप दूर आहे आणि त्या भगवंताला आपण तर पाहूच शकत नाही. किती दूर आहे याची काही कल्पना नाही. विश्व ब्रह्मांडाचे तारे करोडो करोडो प्रकाश वर्ष दूर आहेत. भगवान किती दूर असतात. पण जडजगताच्या संबंधात पाहिलं तर भगवान खूप दूर आहे. पण जवळ कुठे तर आपल्या आतमध्ये प्रत्येकाच्या अंतराम्यात आत्म्याच्या रूपात तो आपल्याला वसलेला आहे. पण तोही दूर आहे. तो खोल आहे. हा दूर आहे बाहेर आणि हा आत खोल. हाही तसा दूर आहे आतमध्ये. खूप शिरावं लागेल, खूप शिरावं लागेल. आणि म्हणून प्राण मन बुद्धी आणि अहंकार एकत्र झाले की आत्म्याशी त्यांचं सानिध्य झालं. आत्मसुख लाभायला लागलं. ध्यान प्रगाढ झालं. ध्यान काय सांगितलंय. आणि एक प्रकारची समाधी बोध अवस्था प्राप्त झाली. काय होतं. आपला ठायन सांडिता आपले पण नष्ट नव्हता. ध्यानामध्ये काय होतं. आपले पण नष्ट होत नाही. जाणीव कायम राहते. भोगता कायम राहतो. आपण भोगतोय लक्षात राहतं. एक द्रष्टा पण येतो. संपूर्ण समाधी अवस्थेमध्ये ते संपेल. पण ध्यानावस्थेमध्ये आपण भोगतो आहोत याची कल्पना आहे. पण आपलं भोगते पण नष्ट न करता म्हणजेच आपलं अस्तित्व न संपवता आत्मसुखाला प्राण मन बुद्धी आणि अहंकार आत्म्याला आलिंगन देतात. आपला ठायन सांडिता आपण ज्या ठिकाणावर आहोत त्या ठिकाणात देखील ते आत्मसुख अनुभवतात. ज्यावेळेस मन समाधी अवस्थेतनं ध्यानावस्थेतनं बाहेर येतं त्यावेळेस देखील ते प्रत्यक्ष अनुभव सतत घेत असतो आत्मसुखाचा. आपले पण नष्ट न करता आपलं अस्तित्व न संपवता प्राण मन बुद्धी आणि अहंकार सततपणे भगवंताचं रूप डोळ्यात समोर पाहू लागतात ना. स्वतः भगवंत रूप ते होऊ लागतात. चैतन्याच्या महासागरामध्ये अखंड बुडालेले असतात. हे कसं होतं. हे चंद्र उगवल्यानंतर चंद्र विकासी कमलिनी जशी प्रफुल्लित होते तसा हा याचा मनमयूर साधकाचा भक्ताचा प्रसन्न होतो आणि प्रेम सुख अनुभवतो. चैतन्याचा प्रकाश अवग्रहण करतो. दुसरा एक भाग असा आहे. ध्यान अवस्था प्रगाढ झाल्यानंतर जसं मी म्हटलं शून्य दिसतं हे खरं आहे. पण एक हजारो सूर्य प्रगटतील असा एक प्रकाश दिसत असतो. चैतन्याचा मूळ चैतन्याचा प्रकाश.
तया तेजापासी दृष्टांत साजेना. तुकाराम म्हणतात इतकं तेज आहे की कुठलं दृष्टांत देऊ. काहींनी सांगितले हजारो सूर्य प्रकाशमान होतील असं दिसत असत. ध्यान अवस्था प्रगट झाल्या आणि म्हणून चैतन्याचा प्रकाश देखील ही बुद्धी आणि मन पाहत असत, अनुभव घेत असत. जसा सूर्याच्या प्रकाशाचा अनुभव कोण घेत? कमळ घेत किंवा आपलं सूर्यफूल घेत. तसंच कमलिनी प्रफुल्लित होते सूर्यप्रकाश पाहिला तर अनुभव घेत असते. अशा रीतीने चैतन्य सूर्यप्रकाशाचा अनुभव मन सतत घेत असतं, व्यवहारात राहिलं असलं तरीही. ऐसे गंभीरपणे स्थिरावलेणी अंतःकरणे अथिला तोची जाणे मानू ये. ऐसे गंभीरपणे स्थिरावलेणी अंतःकरणे. त्याचप्रमाणे ज्या भक्ताचे प्राण मन चित्त बुद्धी व अहंकार स्थिर गंभीर शक्ती संपन्न झाले आहे तोच या गीतेतील अतींद्रिय अर्थाचा अनुभव घेऊ शकतो. 7-8 गोष्टी आवश्यक आहेत अनुभव घेण्याकरिता. 7-8 गोष्टी. स्थिरता, शांती, स्थिरता, शांती, संपन्नता, सामर्थ्य, ससवर्त, समाज बोध, असे सगळे सचीज मात्र आहे. शक्ती, संपन्नता, शांती, समृद्धता, सेवा, हे सगळं आवश्यक आहे. गंभीरता म्हणजे सखोलता, समर्पणता आवश्यक आहे. समर्पण भाव या सगळ्या गोष्टी, मग डोळ्यामध्ये मग करुणा, हेही आवश्यक आहे. ऐसे गंभीरपणे, गंभीर कधी होईल मन, सिरियस कधी होईल? ज्यावेळेस ते शांत आहे, म्हणजे मनामधील अशांतता संपेल, विचारचक्र संपेल, काम क्रोध लोभ मद मोह मत्सराचे वेग संपतील, आवेग संपतील, विचार शून्यता येईल, भूतकाळात भविष्य काळात रमण संपेल, फक्त वर्तमान काळ आणि पुन्हा काही नाही. काम आणि क्वाईट मन, निर्विचारी मन, समृद्ध मन, बलशाली मन, चैतन्ययुक्त मन, अशी अवस्था येईल. त्याच वेळेस ते काय होईल? गंभीर मन होईल आणि ते शक्ती संपन्न होईल. विचार केला की मनाचे तुकडे झाले, मनाची शक्ती विखुरल्या जाते. आणि म्हणून आपण टेन्शन शब्द वापरतो. टेन्शन, मनाला सहन होत नाही इतके विचार येत आहे, सहन होत नाही ते विचार. आणि मग शांत मन पाहिजे, हालचाल बंद पाहिजे. कसं होईल? ज्या वेळेस ज्ञानेश्वरी मध्ये कुंडलिनी शक्ती जागी झाल्यानंतरचे अनुभव येतात, ज्यावेळेस राजर्षी योग लागतो, सविकल्प समाधीची अवस्था येते, त्यावेळेस गुरुप्रसादाने गुरुकृपेने प्राण मन बुद्धी उलट वाहते. प्राणांचा प्रवाह, प्राण इंजन बनतं, त्याच्या पाठीमागे मनाचा डब्बा, नंतर बुद्धीचा डब्बा, नंतर अहंकाराचा डब्बा, हे डब्बे लागतात आणि ही ट्रेन आत्मसागरामध्ये जाते. प्राण उलट होतो, मग मनही वर जातं,
बुद्धीवर जाते, अहंकारवर जातो. पहिल्यांदा बुद्धीमध्ये उडी घेतात, बुद्धी आत्मेमध्ये आत्मसागरामध्ये उडी घेते आणि नंतर वरच्या लाटा लहरी थोड्या असतील, आता गहन याच्यामध्ये ते शिरल्यात आत्मसागराच्या चैतन्य महासागरामध्ये. गहन याच्यामध्ये ह्या नद्या चारी चैतन्याच्या लहरी बुडून गेल्या, गंभीरता येते. आत खोल घुसावं लागेल. आत्मसागरात खोल घुसल्यानंतरच गंभीरता येते. विशालतेमध्ये बुडालं पाहिजे, आतमध्ये घुसलं पाहिजे. भक्ताचे प्राण, मन, चित्त, बुद्धी, अहंकार स्थिर. आणि हे प्राण, हा प्राण वर गेला की स्थिर झाला पाहिजे, खाली कमी आला पाहिजे. योगी त्याला म्हणतात ज्याचा प्राण जास्त वर जातो, 3-4 आणे खाली येतो, 12 आणे वर जातो आणि बराच वेळपर्यंत स्थिर राहतो, त्याला म्हणतात प्राणाची स्थिरता योगी. आणि ज्याचा प्राण सतत खाली वाहत असतो त्याला म्हणतात भोगी. योगी भोगी. वर जाणारा प्राण जास्त योगी, खाली येणारा प्राण भोगी जास्त. बुद्धी अहंकार स्थिर, गंभीर व शांती संपन्न झाले पाहिजे. शांत प्रशांत, दुसऱ्या लहरी नाही. जसं एखाद्या पाण्यामध्ये तोंड बुडवल्यानंतर तसं छटपट छटपट माणूस करतो, तसं नाही. शांत पुन्हा. शांत केव्हा होते? भीती वाटणार, निर्भयता येईल, धैर्य त्या साधने. त्यानंतर गंभीर शांती संपन्न झाली आहे म्हणजे कुठलेही विकार असं बळावत नाही. ज्ञानेश्वरीची वेळ झाली, कुठली वेळ नाही, मी येईल. साधनेची वेळ झाली, मी येणार म्हणजे येणार, मी बसणार म्हणजे बसणार. कुठल्याही विकारांच्या लहरी, काम असो, काही असो, मला आडवे येणार नाही. साधनेला बसलाय, बस, दुसरा विचार नाही. 9 वाजता ट्रेन आहे, ठीक आहे, हरकत नाही, गावाला जायचं, पण मला अजून 2 तास मिळू शकतात 8 पर्यंत. पण त्यावेळेस झाली का 7:30, झाली का 8, झाली का 7:45, असं नाही. अलार्म लावून ठेवायचं, तोपर्यंत डोळे देखील उघडलेले पाहिजे. शांत प्रशांत, धीर आणि गंभीरता. पण म्हणलं होतं ना की ज्या वेळेस अष्टावक्र ऋषी भागवत सांगत असताना महाराज अचानक आला. एकदम माया काय असते असा एक प्रश्न होता आणि आग लावली, मायावी आग लावली. अष्टावक्र सैनिक पळत आले, महाराज जनकपुरीला आग लागली. ते शांत बेधुंद होऊन श्रवण भक्तीने ऐकताय. श्रवण भक्ती, श्रवण सांगितलंय कसं असतं. तो येऊन सांगतोय महाराज आग लागली, तरी काही शांत. दुसरा आला पळत, महाराज राजवाड्याला आग लागली. अष्टावक्र म्हणताय राजा जा पहा. काही नाही, हल्ले नाही, डुलले नाही, पापणी लवली नाही, उठले नाही. गुरु बोलल्यानंतर एवढंच सांगितलं महाराज त्याला ठेवायचं नसेल, माझी सत्ता नाहीये, मी त्याचा अंकित आहे. त्याला समजा सगळं जाळायचं असेल जाळून टाकेल, मला काय करायचं. शांत. याला म्हणतात स्थिरावलेनी अंतःकरणे. तेव्हा अधिकारी होतो भगवद्गीता ऐकण्याचा. माया, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर काहीही समोर येऊ द्या नाही.
त्यावेळेस आपणही आशा करावी की भगवद्गीतेचे अनुभव आपल्याला ज्ञानेश्वरीचे अनुभव येऊ शकतील, अशी स्थिती पाहिजे. स्थिरावलेणी अंतःकरणे. अंतःकरण 4 वस्तूंचं अंतःकरण म्हणतं. प्राण, भगवंताच्या 4 चेतन शक्ती आहेत आपल्यामध्ये. प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार. ह्या चेतनेच्या 4 धारा आहेत. ह्या एकत्र येऊन मिळाल्या की त्याला अंतःकरण म्हणतात. अंतःकरण एकत्र येऊन मिळाले, एक रूप झाले. ज्या वेळेस असं आणि स्थिरावे म्हणजे पुन्हा मन खाली येणार नाही, बुद्धी खाली येणार नाही, अहंकार इकडे तिकडे होणार नाही, वळवळ होणार नाही, काही होणार नाही. त्यावेळेस तुम्ही अधिकारी व्हा. म्हणजे हालचाल नाही, काही नाही, बस निस्तब्ध. अशी स्थिती सविकल्प समाधी एक प्रकारची ज्यावेळेस येऊ लागेल त्यावेळेस तुम्ही अधिकारी व्हाल. पहा गीता आणि ज्ञानेश्वरी किती उंच आहे आणि ऍडमिशन किती कठीण आहे. आपल्याला ताबडतोब ऍडमिशन मिळणं किती कठीण. मिळालं तरी फार अनुभव लगेच येतील असं काही समजायचं कारण नाही. किती तयार पाहिजे माणूस. तोच या गीतेतील अतींद्रिय अर्थाचा अनुभव घेऊ शकतो. अतींद्रिय, अतींद्रिय कशाला म्हणतात? जे इंद्रियाला दिसत नाही त्याला अतींद्रिय म्हणतात. वारा दिसतो का? नाही. उजेड दिसतो पण वारा दिसत नाही. बऱ्याच गोष्टी जे आपल्याला दिसत नाही. भिंतीच्या पलीकडे काय चाललं माहितीये का? नाही. पण आपल्याला वाटतं जे दिसतं ते खरं, जे दिसत नाही ते खोटं. असं नाही. भिंतीच्या पुलेकडे आपल्याला दिसत नाही सध्या, म्हणजे भिंतीच्या पलीकडे जग नाही का? अतींद्रिय म्हणजे जे इंद्रियांना दिसत नाही ते. आत्मा दिसतो का? नाही. मन दिसतं का? नाही. बुद्धी दिसते का? नाही. हे दिसत नाही. अनुभवाला येतो. पण परमात्मा कसा दिसेल? आणि मन दिसत नाही, परमात्मा कसा दिसेल? आणि म्हणून ही इंद्रिय गम्य नाही, इंद्रियातीत आहे. म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे. म्हणून याला अतींद्रिय अनुभव. इंद्रियांच्या पलीकडचे अनुभव इंद्रियामध्ये यायचे असतील तर त्याला अधिकारी कसा पाहिजे हे आपण पाहत चालले. कसा पाहिजे अधिकारी? ज्यांच्या प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार एकत्र येऊन अंतःकरण स्थिर होतं. काय नाही मी ऐकणार, माझ्या जीवनाचं एम हेच आहे, संपलं. काय असो नसो संपेल. निदान आपल्याला अशी स्थिती आपली आली पाहिजे. काही संकल्प करतात. असं म्हणतात आपल्या परभणी जिल्ह्यातले गंगाखेड तालुक्यातले 2 सख्खे भाऊ. मागे एकदा मी कथा सांगितली होती. ज्यावेळेस मोतीराम महाराज होते, आणि मोतीराम महाराज म्हणजे मारोतराव महाराज जे आपल्या परभणी जिल्ह्यात झाले त्यांचे गुरु. त्यांच्या काळातली गोष्ट आहे. पायी पायी दिंडीला जायचे लोक, आणि लहाना भाऊ आला नाही किंवा मोठा भाऊ होता तो आला नाही. कधी वारी 40-50 वर्षात चुकली नाही आळंदीची. सर्वजण भावाला म्हणाले, लहाने मोठे भाऊ आलेले नाही, काय भानगड झाली असावी, आजपर्यंत त्यांची वारी चुकली नाही. ते म्हणजे बिलकुल मेला असेल. लक्षात घ्या, दुसरं संभवत नाही. माझा भाऊ राहिला नसेल म्हणून आलेला नाही, असं कधी होऊ शकत नाही. आणि तेच घडलं. मृत्यू हीच विश्रांती. आपण प्रभूच्या कार्याला केव्हाही विश्रांती देतो. अविश्रांत फक्त आपल्याला संसार आहे. प्रभूचं कार्य फक्त विश्रांतीनी, पुरसदिनी, जमलं तर, जुळलं तर,
आशाने करण्याचं ठरवतो। याला गीतेचे अधिकारी नाहीत, अनुभव त्याला येऊ शकणार नाही। जरी तुम्ही ह्या स्पेशल ट्रेन मध्ये बसलेले असाल तरी मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती, बौद्धिक स्थिती कशी असली पाहिजे त्याचं वर्णन भगवान ज्ञानेश्वर करताय। स्थिरावले अंतःकरणे अतिलात ऐसे गंभीरपणे। लाईट मूड मध्ये येऊ नका, गंभीर व्हा। एक एक क्षण महत्वाचा आहे। आज 12 तास तुम्ही फुकट घालवले, याच्यात भगवंतासाठी किती दिले? गंभीरपणे विचार करावा। आणि जो गंभीरपणे असा विचार करेल एका एका क्षणाचा तोच अधिकारी आहे। आम्हाला अनुभव काय येत नाही त्याची कारण ही देखील आम्ही गंभीर नाही, आमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गंभीर नाही। एकच आयुष्य असं आहे, बस ह्याच ह्याच्यात काही मिळालं तर मिळालं, नाही तर पुन्हा करोडो जन्म फिरा, पुन्हा फिरावं लागेल। जरीही कुंडलिनी जागृत झाली, ठीक आहे, एखाद दोन मधले जन्म समजा काही होती, पुन्हा मानव जन्म मिळेल, पण सिद्ध गुरु पुन्हा भेटावे लागतील। ब्रह्मसाक्षात्कार झाला आणि सविकल्प समाधी झाली, मग मात्र सिद्ध गुरुची गरज नाही। पुढच्याही जन्मात परिपूर्णता नाही आणली तर सिद्ध गुरुची गरज नाही। एरवी पुन्हा सिद्ध गुरु भेटावे लागणार, कर्मयोग मिळाला, आपलं आयुष्य संपलं, सिद्ध गुरु पुन्हा भेटावे लागतील। ही शक्ती कमी येईल का पुढच्या जन्मात आहे, ती मिळेल पुढे, पण तुम्हाला सिद्ध गुरु भेटावे लागतील। स्थिरावलेणी अंतःकरणे ऐसे गंभीरपणे। स्थिरावलेणी अंतःकरणे अतिला तोची जाणे मानू ये। तोच्या भगवद्गीतेचा अनुभव घेण्याचा अधिकारी होऊ शकतो। अहो अर्जुनाची पाती परिसन्या योग्य होती, तिही कृपा करुणी संती अवधान द्यावे। अप्रतिम मुभी शेवटी माऊलीनी एकाच वाक्यात तो विषय संपवला। अहो काय संबोधन आहे श्रोत्यांना। अहो अर्जुनाची पाती। अहो महाराज सर्व समोरच्या श्रोत्यांना म्हणताय भगवान ज्ञानेश्वर, जे अर्जुनासारखे पात्र भक्त झाले असतील, बस एका वाक्यात सगळी ज्ञानेश्वरी आहे। जे काही आतापर्यंत चाललेलं भारूड आहे, आपण पाहतोय पात्रता म्हणजे काय, पूर्णांशाने नाही आली, स्थिती काय असली पाहिजे भगवान सांगतायत पात्रतापेक्षा। अर्जुनाची पाती, अर्जुनासारखा पात्र पाहिजे। अर्जुन कसा पात्र होता लक्षात घ्या। तुम्हाला किती किती वर्ष झाले इथे, कोणाला 10, कोणाला 12, कोणाला 15 ज्ञानेश्वरी ऐकतायत, कुंडलिनी जागृत आहे, अनुभव येत आहे, घसरतात, चढतात, पुन्हा येतात, पुन्हा घसरतात, पुन्हा चढतात, चाललंय। या दैवी शक्तीच्या प्रांतात येऊन 15-15 वर्ष झालेत काहींना, 16, 17, 18 बरेच वर्ष झाले। आणि माझ्या बरोबरच्याला तर 30-35 अशी वर्ष झाली। अनेक तप गेले, किती मिळाले असा हिशोब केला, जे मिळवायचं बाकी किती याचा हिशोब केला तर मिळालं किती याचा हिशोब लागेल। काय मिळालं? कारण अहो अर्जुनाची पाती, अर्जुनासारखे आम्ही पात्र नव्हतो। कशी पाहिजे पात्रता? अर्जुन किती वेळात पूर्ण झाला आणि कुठे पूर्ण झाला, कुठेही पूर्ण झाला अर्जुन?
रणामध्ये एकमेव विश्व आरंभल्यापासून, विश्वाचा आरंभ झाला तेव्हापासून रणामध्ये, युद्धामध्ये एक माणूस समाधीस्थ होतो, समाधी बोधाचा अनुभव घेऊ शकतो. पहिलं उदाहरण. आपल्याला सांगितलं तर नाही शांती पाहिजे, एक अशी रूम पाहिजे जिथं आवाज नको, साऊंड प्रूफ पाहिजे, निसर्ग सौंदर्य पाहिजे. अर्जुनाला काय होतं तिथे? युद्धभूमी, शंखनाद, समोरासमोर मारायला आणि मरायला उभे ठाकलेले, आणि त्या ठिकाणी भगवद्गीतेचा अनुभव घेतोय. किती पात्र आहे. शंखनाद होत आहेत, हत्ती किंचाळतायत, घोडे किंचाळतायत, रणभेरी वाजते, बिगुल वाजतात, आणि अशा याच्यात भगवान बोध देतात, समाधी बोध देतात. किती वेळात अर्जुन पूर्ण झाला? भगवद्गीता वाचा. भगवद्गीता खरी वाचली 1 तासात पूर्ण होते. वेळ होता का अर्जुनाला आणि भगवंता? म्हणजे अर्जुन 1 तासात परिपूर्ण झालेला आहे. 1 तासात. लक्षात घ्या, 1 तासात भगवंतानी पूर्ण करून टाकलंय. कारण तेवढे पात्र त्यावेळेस झालेला होता. जे अर्जुनाची पाती, अर्जुनासारखा पात्र, त्याच्या अगोदर रक्तरंग अर्जुनाचा शुद्ध सत्वापर्यंत गेलेला होता. याचा अर्थ असा आहे, कारण मारू वाटत नाहीये माणसं. आणि आजे, काके, मामे, मावशे, ही घरची माझ्या मंडळी, त्यांच्या अंगावर खेळलो मी. भगवंता यांना कसरी मारू, किती शुद्ध रक्त झालंय. नको मला हे राज्य, नको काही नको, यांना मारून मला पृथ्वी नको, असं वाटणं नको. लालूच संपली. संन्यास घेण्याची तयारी आहे. काही नको. विरक्ती आलेली आहे रक्तामध्ये. रक्तात विरक्ती आली, वैराग्य उत्पन्न झालं. नको मला आहे भगवंता, नको. अशी स्थिती अगोदर आली. आणि अशा स्टेजवर तो आला रिसेप्टिव्हिटीच्या. 1 तासात भगवंतानी त्याला पूर्ण केलं. बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे 1000 बँड वाजले पाहिजेत आणि त्यावेळेस तुम्ही साधना केली पाहिजे. ऐकू येऊ नये. अर्जुनाला रणभेरी वाजतायत, युद्धामध्ये पडघम वाजतायत, शंखनाद वाजतायत, चित्कार उमटतायत, किंकाळ्या फुटतायत, जयघोष होतोय, शंखनाद होतोय, आणि अर्जुन शांत समाधीस. भगवद्गीता कुठे सांगावी? मग आम्हाला कुठे युद्ध? युद्धामध्ये सांगत असतात ना, असं नाही. त्या ठिकाणी आपण अशांत होता कामा नये, शांत राहावं. आपण तर संसाराच्या थोड्याशा चटके थोडेसे बसले की अशांत. आणि अर्जुन अशा स्टेजवर आहे, शांत. कसा माणूस पाहिजे? जे अर्जुनाचे पाती, अर्जुन एखादा होईल. भगवान कृष्ण त्यावेळेस असतील. मी सांगितलं नाही, इकडे अर्जुन आणि इकडे कृष्ण. कोणती होवी? शारदेचे चंद्र कळे. नाही, पुढे येणार आहे का? गेली मागच्या याच्यात. कोणती?
पुढे येईल झालेली नाही. की इकडे भगवान श्रीकृष्ण आणि इकडे अर्जुन, इकडे चंद्रमा, इकडे चकोर. एत हिमांशीची खाणे चकोराचे. अजून नाही आली, येईल ती त्याच वेळेस सांगेल. इकडे भगवान कृष्ण पाहिजेत, इकडे अर्जुन पाहिजे. गुरु शिष्यांची गोठी, गुरु आणि शिष्यांच्या संवादामधनं, अनुभवामधनं अनुभव आकाराला येतात भगवद्गीतेचे. म्हणून अर्जुनासारखा श्रवण करणारा देखील पाहिजे. भगवंताचं एक वाक्य अब्सॉर्ब झालेले, अब्सॉर्ब झाले. इतकी भूमी निर्मळ झालेली होती अर्जुन. काय म्हणून भूमिका असेल? श्रवण, थोडी हालचाल, रथामध्ये शांत बसले. जे परिसन्या योग्य होती. तुमची पात्रता ज्ञानेश्वर म्हणतात अर्जुनासारखी पाहिजे. जर पात्रता नसेल तर भगवद्गीता सांगता येत नाही. तुकारामांनी सांगितलंय, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणासी. सर्वजण या. माऊलींनी नाही सांगितलं सर्वजण या. तुकारामांनी सांगितलं, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. नारी या, नर या, लहान या, थोर या, गरीब या, रंग या, काय या. करावा विचार नलगे चिंता कोणाशी. काही चिंता करू नका, बिलकुल या. कुठल्याही जातीचे या, कुठल्याही धर्माचे या, कुठल्याही आकाराचे या, मोठ्या आकाराचे या की लहान आकाराचे या, तंबू या की लिंबू या. ज्ञानेश्वर म्हणतात नाही, जे अर्जुनाची पाती परिसन्या योग्य होती. अर्जुनासारखा पात्र पाहिजे, एका घंट्यात पूर्ण होणार. किंवा पूर्ण केव्हा का होईना, पण त्याची लक्षणं काही अंशी तरी त्याच्यात घडली पाहिजेत ना. तैसे अध्यात्मशास्त्रीय अंतरंगीचे अधिकारी. तैसे अध्यात्मशास्त्रीय अंतरंगची अधिकारी. अंतरंगचा अधिकार असला पाहिजे. अंतरंगात जाण्याकरिता जे मन लागत असतो, जशी बुद्धी लागत असती, जशी प्राण लागत असती, जशी रक्तामध्ये विरक्ती लागत असते आणि इंद्रियामध्ये वैराग्य थोडस उत्पन्न व्हावं लागतं, ते आधी यायला पाहिजे. रक्तामध्ये थोडी विरक्ती. सांगितलं मी विरक्ती काय असते. एका काचेच्या स्लेटवर एक थेंब ठेवल्यानंतर, वाळल्यानंतर काळा रंग जितका असेल तितकी आपण तमोगुणी, लाल रंग जितका असेल तितकी आपण रजोगुणी, आणि फुल गुलाबी सत्वरंग असेल तितके आपण सत्वगुणी. आणि सत्वगुणीत जास्त तो असला पाहिजे. लाल आणि तमरंग रक्तातला गेला पाहिजे, त्यावेळेस विरक्ती आणि समजायचं. वैराग्य निर्माण झालं पाहिजे. मग ते कुठल्याही प्रयोगात नाही या, तुम्ही मंत्र जपातून या, तुम्ही कीर्तनातून या, तुम्ही भजनातून या, तुम्ही यज्ञ हवनातून या, यज्ञ यागातून या, तीर्थाटनातून या, मंत्र जपातून या, गायत्री मंत्रातून या, कशात नाही या, वैराग्य थोडं तरी आलं पाहिजे. वैराग्य आलं म्हणजे आणि कमीत कमी त्यावेळेस तरी दुसरे व्यवहार नको ना. मी बसणार म्हणजे बसणार, मी 3 तास साधना करणार म्हणजे करणार, वाटेल देव. हे तो वैराग्य आलं पाहिजे. आणि व्यवहार करत असताना निदान भगवंत सारखा प्रत्येक वस्तूमध्ये दिसतोय, कामामध्ये दिसतोय, माणसामध्ये दिसतोय, असा भाव असावा की नाही. संसारामध्ये प्रभू दिसत असेल, वैराग्य आले. संसार सोडायचा नाही, भावना बदलायच्या.
हळूहळू विषय येतील. पण हे वैराग्य आलं पाहिजे की नाही. आणि कुठलाही काम असो, ज्ञानेश्वरी असेल मी सोडणार नाही, साधना असेल मी सोडणार नाही, कुठेही करेल, नाही मी जेवणार. काही लोकांचा प्रण असतो का मी जेवणार नाही. काही ना काही जुन्या काळात विचारायचं होतं मी का जेवत नाही. आज 2 तास आमचं जप झालं नाही, देवपूजा झाली नाही, तोपर्यंत मी जेवणार नाही. पण काही झालं तरी ते केलंच पाहिजे 3 तास. ठीक आहे, रात्र आपली रात्री करून आपण समाप्त करू. हे झालं पाहिजे ना, प्रायोरिटी फर्स्ट आली पाहिजे. त्याला तो वैराग्य म्हणून आपण थोडं ते आलं पाहिजे. रक्तात विरक्ती, इंद्रियात वैराग्य आणि बुद्धीमध्ये तुला विवेक की भगवान सारखा दिसतो. त्यावेळेस पात्रता आली म्हणून समजा. लोकांना पात्रता सांगता येत नाही जगात. आपण म्हटलंय रक्तात विरक्ती, इंद्रियात वैराग्य थोडं आणि बुद्धीमध्ये थोडा विवेक आला की अर्जुनासारखा पात्र झाला. मग रिसेप्टिव्हिटी कशी असेल, किती शुद्ध शरीर असेल तितका तो लवकर अनुभव तो कॅच करेल. अर्जुन 1 तासात करेल, बाकीचे 4 वर्षात, 5 वर्षात, 7 वर्षात कधीतरी करावं लागेल. काही वर्षात तर पूर्ण व्हावेत. काही लोक चर्वंतर पण करतात, पुन्हा बिघडून टाकतात शरीर. काय करावं, पुन्हा बिघडलं, पुन्हा पहिल्यापासून सुरू. अरे जे चर्वण तर्पण मध्ये पहिल्यांदा तुम्ही देहशुद्धीचे प्रयोग केले त्याच्यानंतर पुढे सरकायला पाहिजे ना, तर मागे जायला पाहिजे. एक घर आहे, याच समजा चुना लावून वाशावून काय काय ते तुम्ही सिमेंट काय काय लावून चांगलं केलं, पण आता फिनिशिंग चांगली करायची असेल तर पुन्हा घासावं लागत असतं. चांगलं प्लॅस्टर करायचं असेल त्याच्या पुढे सरकावं ना, अजून फाईन करायचं, अजून सुपर एखादं काही असेल ते आणायचं. पुढे गेलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आपण मागे चाललोय, पुन्हा खराब करून टाकतो देह, पुन्हा आपण सरकतो पुढे. कधी जाणार आपली ट्रेन, शक्य नाही. म्हणून पात्र पाहिजे. अपात्र नाही. घाण शरीरामध्ये चैतन्य शक्ती ओतल्या जाऊ शकत नाही. म्हणून अर्जुनाची पाती परिसन्या योग्य होती. भांड शुद्ध पाहिजे. तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. माऊलींनी समोरच्या श्रोत्याला सांगितलंय तुम्ही पण तसे पात्र पाहिजे आणि तसा श्रोता बनले पाहिजे. ऐकता ऐकता अनुभव आले पाहिजे. 7 दिवसात परीक्षित पूर्ण झालाय. 7 दिवसात महाराज अचानक पूर्ण झाले. त्याला म्हणतात भागवत. आणि ते किती कथा महाराजही सांगतोय. 100 कथा सांगितल्या आणि 100 कथा ऐकणारे लोक आहेत. काही शेपूटही आलेलं नाही, शिंगही निघालेलं नाही, काही झालेलं नाही. 7 दिवसात परिपूर्णता. परीक्षितला सांगायला एकटेच परीक्षित ऐकत होते आणि सांगणारे भगवान शुकाचार्य. इकडे भगवान गोपाल कृष्ण एकटेच अर्जुनाला सांगतायत. एकटाच अर्जुन ऐकतोय, भगवान एकटेच सांगतायत. बापासाहेब नेहमी म्हणायचे वाघाची पिले 1 किंवा 2 असतात, डुकरासारखी डुरू 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 इतके शिष्य नसतात म्हणे. म्हणून शिष्य आपण म्हणतच नाही. ही डुकराची पिलावळ्या म्हणायची. 1000 शिष्य असं होत नसतं. अर्जुनासारखे पात्र. इथं भगवान
ज्ञानेश्वर सांगतायत माझा अनुभव चैतन्य शक्तीचा तोंडातून निघालेल्या शब्दांचा तुम्हाला यायचा असेल तर अर्जुन बना. इनडायरेक्टली भगवान ज्ञानेश्वर आपल्या श्रोत्यांना सांगताय तुम्ही अर्जुन बना. अहो अर्जुनाची पाती जे परिसन्या योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. तुम्ही श्रोते व्हा. मनाने ऐका. मी श्रोता ह्या शब्दावर खूप बोललेलो आहे. त्या कॅसेट पहा. पुन्हा आता इथे बोलणार नाही. माझं प्रवचन जशाची तसं जर तुम्ही टाकू शकले एक एक वाक्य त्याला म्हणता श्रोता. मी 2 तास बोललोय. तुम्ही 2 तासाला 5 मिनिटं कमी असेपर्यंतही तुम्ही नाही बोलले तर ते चांगलं नाही. 5 मिनिटाचं घालवलं होतं. आणि कोणी 5च मिनिटं टिकला तर किती घालवलं. श्रोता त्याला म्हणतात. एक एक वाक्य टिकलं पाहिजे. ती कृपा करुणी संती अवधान द्यावे. मी बोलत असताना ज्यावेळेस माझ्या शब्दांमधनं चैतन्य लहरी निघतील माऊली म्हणतात त्या अवधान द्या. सर्व इंद्रियांचे कान करून तुम्ही ऐका. एकही शब्द इकडे तिकडे सरकू देऊ नका. आणि पुन्हा श्रद्धा विश्वास अफाट पाहिजे. यांचं चाललेलं आहे श्रद्धेवर म्हणून बोलणार नाही मी. श्रद्धेवर तुम्हाला बोलायचं श्रद्धे. कृपा करून लक्ष द्यावे. अवधान द्यावे. हे सलगी म्या मणितले शरणाला गुणी विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. माऊली लहान आहेत. 16व्या वर्षाचे. कदाचित समोर 60व्या वर्षाची लोक असतील. 16व्या वर्षाचा बालक सांगतोय की अर्जुनासारखे तुम्ही पात्र व्हा. पण एकदम माऊली विनम्रता घेते. कारण छोट पण आहे नो. अतिशय लहान वय. लहान वयाला मोठे साधक आणि मोठे वयांचे शिष्य फार अवघड जाते. फार अवघड जाते. मलाही माझ्यापेक्षा जास्त वयाचे लोक आले की फारच अवघड जात. त्यांना झापता येत नाही. बोलता येत नाही. फारच अवघड जात. लहानाला तरी आपलं थोडस सणकवता येतं. त्यांचा राग लहाण्यावर काढता येतो. पण त्यांचा राग कोणावर काढायचा. वयाने जे मोठे गप्प बसावं लागतं. जसं नवरा बायकोला काही बोलला की बायको त्या भांड्यावर काढ. नाही तर पोरगा आलं समोर तर पोरावर काढ. संकन धापटा बसतो त्या पोरावर. मग कळतं काहीतरी बिघडलंय. त्या पोराला वाटतं उगीच धापटा बसला किंवा एखादं भांडं जात. तसे माऊलींच्या समोर सगळे मोठे. वयाने सर्वजण मोठे. त्याच्याकरता काय म्हणतात. हे सलगी म्या मणितले. एकीकडे कठोर बोललेले अर्जुनासारखे पात्र व्हा. पण लगेच हळुवार शब्द पुन्हा आले. अध्यात्मामध्ये कडकपण असत. ज्या वेळेस कठोरतेने तुम्हाला बोलावं लागतं माऊली तिथे शब्द भांडार त्यांचं कमी पडत नाही. मला असं वाटतं की तुम्ही अर्जुनासारखे पात्र व्हावे असं बोललेलं नाही. मला असं वाटतं असाल तर मिळेल. पण लगेच नंतर शब्द बदललेले. कारण वय लहान आहे. बोलले अगोदर हे झालं पाहिजे. पण लगेच नंतर शब्द बदलले. त्याच्यात कमकुवतपणा नाहीये त्या बोलण्यावर. हे सलगी म्या मणितले चरणा लागून विनविले. काय वाक्य आहे. सगळ्याला म्हणतात तुम्ही प्रभू आहात. माझ्यापेक्षा खूप वयाने मोठे आहात. आशीर्वाद देण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण मी लढीवारपणे बोललोय बरं. म्हणजे कडक भाषा वापरली
अर्जुनासारखे तुम्ही पात्र पाहिजेत, पण लगेच म्हणतात हे मी सलगी म्हणजे प्रेमाने बोलले. लढीवाळ बालक कसा तो माता पित्यांना म्हणतो दिलं पाहिजे, मला सांगितलं का, सांगितलं ना तुम्हाला, मला कार आणून तुम्ही दिली पाहिजे, मला मोटार गाडी आणून तुम्ही दिली पाहिजे. प्रेमाने सलगीने, मी छोटा आहे ना, माझं प्रेम आहे, तुम्ही माझ्यावर प्रेम करता, मीही तुमच्यावर प्रेम करतो. म्हणून सलगीनं मी बोलतोय. प्रभो आपले हृदय फार गंभीर आहे, म्हणून मी हे बोल लढीवाळपणे बोलतो, लाड बोलतो. आपल्या पायाजवळ विनंती केली, तुमच्या चरणावर विनंती केली, पण अर्जुनासारखी पात्र. पहा काय भाषा आहे, हे माऊलीनीच सांगावं बरं, माऊलीनीच सांगा. हे सलगी म्या म्हणितले, मोठ्यांना कडक भाषा वापरून पुन्हा सांगायचं की मी छोटा आहे ना, पण हे बोललोय ना, लाड बोललोय, रडिवाळपणे बोललोय, चरणाजवळ विनंती करतोय. काय विनंती? अर्जुनासारखे तुम्ही पात्र झाले पाहिजे, आणि तसंच तुम्ही श्रवण केलं तर ऐकण्याचे अधिकारी व्हाल. पण अहंकार दाखवता येत नाही, अहंकार दिसू नये या शब्दांमधून. आणि म्हणून पुन्हा म्हणतात तुमच्या चरणावर मी विनंती केली बरं का, असंच झालं पाहिजे. आणि हृदय तुमचं विशाल आहे, तुम्ही मला माफ कराल, कडक शब्द वापरले म्हणून. हा कंडिशन घालतोय ऐकायला, हो मी घालतोय, पण लढीवाळपणे घ्या, प्रेमाने घ्या, विचारण्याजवळ विनंती करतोय म्हणून घ्या. जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिक तयाचा संतोषाती. छोटा मुलगा आपल्याला पागल म्हणतो, राग येतो का? तुम्ही बेवकूफ आहात म्हणतो, राग येत नाही. कारण तो बोबडं बोलतो ना, गोड लागतं माता पित्या. तसं मी तुम्हाला कडक बोलायलो. कोणतं कडक बोलले ते? अर्जुनाची पाती. तुम्ही नसल पात्र तर ऐकण्याचे अधिकारी नाहीत, ही कडक भाषा आहे. पण मग तुम्ही लढीवाळपणे बोललोय ना, लहान बालक आहे ना मी, म्हणून आई वडिलांचा स्वभाव कसा असतो की बालक कठोर जरी बोललं, लढीवाळपणे बोललेलं आहे, म्हणून माफ करा, मला माफ करा. पण माऊली वाकलेली नाहीये त्यांच्या प्रिन्सिपल मध्ये. माफी मागितली, मी कडक बोलतोय, मला माफ करा. एखाद्या सुनबाईनं लढीवाळपणे सांगावं सासूला, मला माफ करा, पण हे सत्य मी सांगते. आपण म्हणतो माफ करा म्हणत नाही, मी म्हणते हे सत्य सांगतो, तुम्हाला काही कळत. माऊली तुम्हाला काही कळत नाही हे म्हणते, पण अतिशय विनम्रतेनं माफी मागते पुन्हा चरणाजवळ. पण वाटत नाही, मी शब्द परत घेतो म्हणत नाही. सॉरी असं मी बोललो, तुम्ही अर्जुनासारखेच पात्र आहे तिथे बसले, असं म्हणलेच नाही, नाही वाटत. जैसा स्वभाव माय बापांचा, अहंकार त्यांचा वाढू नये, अहंकार दुखावू नये, ही भाषा माऊली करते. व्यवहारात आपल्याला माऊलींच्या ज्ञानेश्वरीची भाषा वापरता आली पाहिजे. गोड बोला, सत्य बोलावं पण गोड बोलावं. माणसं सत्य बोलताना कठोर बोलतात. बाप देखील मुलाला कठोर बोलतो सत्य बोलायला गोड भाषाच येत नाही. सासू कठोर सत्य बोलते पण कठोर बोलते, नाही चालत. अहंकार दुखावला जातो. आणि माऊलींना तर सत्य बोलायचंय, कठोर बोलायचं, पण अहंकार दुखवायचं नाही. अहंकार जर नाही दुखवता आला मोठ्याने किंवा लहान्याने, तर परमार्थ आणि संसार सुखाचा झाला म्हणून संसार आणि परमार्थ सुखायचा करायचा असेल तर अहंकार न दुखावता शब्द कसे फेकता येतील, मोठ्याने किंवा लहान्याने याचा विचार केला पाहिजे.
एक एक शब्द मोजून तोलून बोलला पाहिजे, पाहून सुरातून बाहेर आला पाहिजे. माऊलींची शब्दरचना पहा. हे जरी आम्ही शिकलो, फार काही झालं, व्यवहार साधला म्हणून. जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिक तयाचा संतोषाती. किती कडवट मूल बोललं, पण जर बोबडं बोललं तर आई वडील संतोष पावतात. हे पहा, लहान मुलगा जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आई वडील सगळे परेशान असतात, अजून बोललं. एक वेळ जर ते बोबडं बोललं ना, हा बोलला काय, सगळ्यात जास्त आनंद आईला. स्वतःच लग्न झालं त्यावेळेस झाला नसेल, पण ते पा म्हणलं ना, आनंद गगनात मावत नाही. म्हणून गदी मांडूळकरांनी अतिशय सुंदर लिहिले, बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटती ते वेदाचे. भगवान कृष्ण बोबड बोलायला लागले की जसा वेद ध्वनी प्रगट होतो. वेद शब्द वाटती ते वेदाचे. तसे इथं भगवान ज्ञानेश्वर लढीवाळ गोड बोलतायत, अहंकार दुखवायचा नाही, नाही तर सदासत पळून गेली असती सगळी सुनाची. काय बोललंय पोरगं, किती अहंकार याला, काय मार झालाय. नाही, पण तुम्ही संतोषी व्हा, मी बोबडं बोलतोय असं समजा आणि खुश व्हा. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहिला पाथू काही. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा स्वीकार झालाय. लक्षात घ्या, गुन्हे माफ होत असतात. गुन्हा कधी माफ होतो माहिती? मुलगी स्वतःची गुन्हे कृती करते. आई का माफ करते माहिती? ती माझी मुलगी. सुनेचे गुन्हे काहीच का माफ होत नाही? ती माझी नाहीये, ती दुसरीची मुलगी. लक्षात घ्या, माझा म्हणल्यानंतर सगळं संपलं. गुणदोषासहित स्वीकार असा अर्थ. माझा शब्द काय दाखवतो? मी म्हणालो तुम्ही माझे आहात. माझे आहात शब्द म्हणले की तुम्हाला काय वाटेल? कोणी म्हणेल अहो हा खरा माणूस आहे. नाही, पण तो माझा आहे. माझ्या विरुद्ध सुंदरलाल सावजीला मी बँकेत घेऊ नये पहिल्यांदा, जिंतूर अर्बन बँकेमध्ये डायरेक्टर म्हणून, पण काँग्रेसची काही मंडळी गेली आणि त्यांना म्हणाले सोमाणींना तुम्ही का घेतलं? ते असतील ते जनसंघाचे आहेत, भाजपचे आहेत, संघाचे आहेत, आपली बँक काँग्रेसची आहे, त्यांना तुम्ही का घेतलं? त्यांनी एक वाक्य सांगितलं, सोमाणी कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, याचा माझ्याशी काही संबंध नाही, तो माझा माणूस आहे. एकच वाक्य मी माझ्या लेखात लिहिले, जाणता राजा. जाणता राजा तुम्ही वाचा. तो माणूस माझा आहे, तो माझा आहे. बस एकच वाक्य. ती येऊन मला बोलायला लागली हो, ती सगळी काँग्रेसची मंडळी. बाप रे म्हणे, तुमच्याविषयी किती आदर. हे नामदेवानी ज्ञानेश्वरांविषयी सांगितलं. काय? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, जीवीचा जीवाला ज्ञानोबा माझा. माझा ज्ञानोबा. माझा म्हणलं की सगळं संपलं.
माझे गुरु संपलं, माझी बायको ती कसे येत, बाकीचं माझे पण नाही. ज्याला आपण दोष देतो, ज्याला खूप छळतो, ज्याला त्रास देतो आपण मानसिक, तो आपल्याला आपला वाटत नाही, ही खरी सत्य. इथे माऊली म्हणते मी तुम्हाला जरी असं रोखठोक बोललो असेल की तुम्ही अर्जुनासारखे पात्र झाले असले पाहिजे, पण तुम्ही मला माझं म्हणून स्वीकारलं ना, हा लक्षात घ्या, आता मला माफ केलं पाहिजे. मी तुमचा आहे ना, म्हणजे त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण केला, हा ज्ञानेश्वर माझा आहे, माझा मुलगा आहे, हा माझा आहे, हा काही बोलेल ना मी सहन करेन. मुलगा लाथ मारतो तरी आपण सहन करतो, मुलगा शिव्या देतो तरी सहन करतो, मुलगा अंगावर हिश फिश करतो तरी आपण सगळं सहन करतो. का? माझा एकच शब्द. भांडण राहणारच नाही. आणि ज्यावेळेस दुसऱ्यांची मुलं माझीच म्हणून वाटायला लागतात, उदारता अशी वाढली पाहिजे. साधकांमध्ये देखील अशी उदारता वाढली पाहिजे. पहिली उदारता कुठून सुरू होते? घरातली माणसं माझी आहेत, गुणदोषासहित माझी आहेत. माझं म्हटल्यानंतर गुणदोषासहित माझी. कोणी म्हणजे आमची सून जराशी खराब आहे, दोष असतील, पण सासून म्हटलं ती माझी सून आहे बरं का, पुन्हा कोणी बोलत. आणि ज्यावेळेस सासू निंदा एखाद्या सुनेची आपल्या करीत असेल, त्याच्या वेळेस असा अर्थ होतो ती माझी नाही, दुसऱ्याची पोरगी आली. मुलीची निंदा मात्र कुठल्याही आईजवळ फार कमी करतात लोक. त्यांना माहित आहे पटकन मिळेल ती माझी मुलगी, तुझं काय. माझा शब्द असा दाखवतो, गुणदोषासहित स्वीकार. माझा असेल दोषी पण माझा आहे. पण भगवान ज्या वेळेस तुम्हाला माझा भक्त म्हणेल, तुमच्या गुणदोषासहित स्वीकार आहे. भगवंतानी एकदा माझा भक्त आहे असं जर म्हटलं तर गुणदोषासहित स्वीकार. म्हणून ज्ञानेश्वर हृदयामध्ये ठाव घेत आहेत की मी तुमचा आहे ना, तुम्ही मला माझं मांडलंय. लटकले त्यांच्याकडे, अहंकार येऊ नये म्हणून. होय तुमचा मुलगा आहे, मला बोलायचा अधिकार, मी लढीवाळ बोललोय, मला माफ करा, क्षमा करा, कारण मी तुमचा आहे. हे गाव माझं आहे असं म्हटल्यानंतर प्रत्येकाला भूषण वाटेल की नाही? ह्या गावातली प्रत्येक मुलगी ही आमची आहे, भूषणावं वाटेल की नाही? आम्ही कळंबरकर गेलो होतो, बद्री नारायणाला मनोहरराव होते, हे दूध आणायला गेले एका ठिकाणी, सकाळची 6ची वेळ, हे दूध आणायला गेले आणि त्या बाईने फक्त ड्रेस पाहिले, काही नाही, हिंदीमध्ये बोलले. झोपडं होतं, एक छोटं शेत होतं. क्या भाव दूध दिया? ती 10 रुपये लिटर म्हणली. आणि 1 लिटर घेतलं का 1.5 लिटर घेतलं का 2 लिटर घेतलं माहित नाही. तिने घेतल्यानंतर पैसे द्यायला लागले, तिने घेतले नाही. आधी ती हिंदीत बोलली, मैं नहीं लूंगी. म्हणले नाही, लेना पडेगा. ते म्हणतात तुम्ही महाराष्ट्राचे आहेत ना? मग मराठीत बोलली. ती म्हणे हो, मी पैसे घेणार नाही, तुम्ही माझ्या माहेरचे आहेत. महाराष्ट्र बाहेर झालं, विशालता वाढली. ते म्हणजे तुम्ही कुठले? मग मी गेलो भेटायला. हे म्हणजे ती बाई घेत नाही म्हणून मी गेलो. कुठले तुम्ही? म्हणजे मी जळगाव जिल्ह्यात. पण तुमचे ड्रेस सगळं पाहिलं तर म्हणले महाराष्ट्रीयन, तुम्ही माझ्या माहेरची माणसं. महाराष्ट्र आता बाहेर झालं. विशालता, उदारता. एक परभणीची मुलगी एका इलेक्शनला गेलो होतो आम्ही वाशिमला. तिने दरवाजा उघडला, पाहिलं परभणी म्हणल्यानंतर लगेच दरवाजा उघडला, तुम्ही चहा घेऊन जायचं. आता म्हणलं बाई ओळखत नाही आपल्याला. मुंजाजीराव शेळके होते, मी होतो, मनोहरराव होते, पंकजलाल मुंदडा होते. म्हणे परभणीची मी, माझी माहेरची तुम्ही
माझे म्हटलं की विषय संपला. त्याला जात लागत नाही, धर्म लागत नाही, काही लागत नाही. फक्त माझा शब्द फार काही बोलून जातो. आणि माऊलीने म्हटलंय, मी तुमचं आहे, तुम्ही मला स्वीकार केलाय, मी तर तुम्हाला आपलं मांडलंय, पण तुमच्या हृदयात माझं पण तुम्हाला मी दिलंय. तुम्ही स्वीकार केलाय माझा, म्हणून आता प्रत्येक गोष्ट माझी ऐकली पाहिजे, बोलता आलं पाहिजे. बरं, सुनेला, मुलीला, सासूला, विद्यार्थ्याला, गुरुला, प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे. आपल्याला खरं सांगू का, बोलताच येत नाही. आणि सत्य तर आम्ही फार कठोर आणि अहंकारयुक्त आवडीने बोलतो. सत्य मधुर वाणीनं बोलता आलं की तुम्ही जिंकले. लक्षात घ्या मी काय म्हटलं. आणि नेहमी सत्य कठोर वाणीनं बोललं जातं, म्हणून कुठं ऍक्सेप्ट होत नाही. माऊली सत्यच बोलते. तुम्ही पागल आहे म्हणतात, तुम्ही पात्र नाहीत म्हणतात,